एक विचार आयुष्य बदलू शकतो. मैत्रिणींनो, ही गोष्ट आहे सीमाची. विदर्भातील एका छोट्याशा गावात सीमा नावाची एक स्त्री राहत होती. घर गरीब, परिस्थिती कठीण. तिचा नवरा 2 वर्षांपूर्वी आजारानं गेला होता. घरात 2 लहान मुलं आणि पोट भरण्याची जबाबदारी फक्त सीमावर. सीमा दिवसभर लोकांच्या शेतात काम करायची, पण तरीही कधी घरात भाकर असायची, कधी नसायची. एक दिवस संध्याकाळी ती खूप थकलेली होती. मुलांनी विचारलं, आई, आज खायला काय आहे? सीमाच्या डोळ्यात पाणी आलं. ती घराबाहेर बसली होती. तेवढ्यात गावातील एक वृद्ध आजी तिच्याकडे आल्या. आजी म्हणाल्या, सीमा, एवढी का खचली आहेस? सीमा म्हणाली, आजी, आयुष्य खूप कठीण झालं आहे. काय करावं कळत नाही. सगळं संपल्यासारखं वाटतंय. आजी थोडं हसल्या आणि म्हणाल्या, सीमा, तुला एक गोष्ट सांगते. एकदा 2 बिया जमिनीत पडल्या. पहिली बी म्हणाली, मला भीती वाटते. बाहेर आलो तर पायाखाली तुडवतील. म्हणून ती जमिनीतच राहिली आणि सलून गेली. पण दुसरी बी म्हणाली, मला प्रकाश पाहायचा आहे, मला वाढायचं आहे. ती बाहेर आली आणि काही दिवसांनी मोठं झाड झाली. आजी सीमाकडे पाहत म्हणाल्या, सीमा, तू कोणती बी होणार? त्या रात्री सीमानं खूप विचार केला. ती मनाशी म्हणाली, मी घाबरणारी बी नाही, मी उगवणारी बी आहे. दुसऱ्या दिवसापासून सीमानं गावात घरी बनवलेले पोहे आणि भजी विकायला सुरुवात केली. सुरुवातीला लोक कमी येत होते, पण तिच्या मेहनतीमुळे आणि हसऱ्या स्वभावामुळे हळूहळू ग्राहक वाढू लागले. काही महिन्यात तिचं छोटंसं दुकान गावात प्रसिद्ध झालं. आता तिच्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि सीमा अनेकदा त्या आजींचे शब्द आठवायची, विचार बदलला की आयुष्य बदलतं. मैत्रिणींनो, परिस्थिती कधीही कठीण असू शकते, पण आपला विचार सकारात्मक असेल तर मार्ग नक्की सापडतो. लक्षात ठेवा, एक छोटासा सकारात्मक विचार आयुष्याची दिशा बदलू शकतो. असेच तुमचे अनुभव. समस्या असेल तर आम्हाला कमेंट्स करा. आम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवू. धन्यवाद.